नानी मागे नानी मागे इकडे इकडे श्री राम जय राम जय राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम हरी बजरंग बली की आदरणीय कुंभमेळ्याचे प्रमुख तपस्वी संत आपल्या भारत देशाचे महान संस्कृती जी आहे आणि वारकरी संप्रदायाचे सकळ संत यांच्या माध्यमातून निर्माण झालेलं हे श्री हनुमंतरायांचं मंदिर नवविधा भक्तीचं प्रतिष्ठान आणि त्या मंदिराचं कळशरोहण करण्यासाठी बाल ब्रह्मचारी महान तपस्वी कुंभमेळा तपस्वी संत भोलानाथ महाराज नाशिक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर काशी विद्वत परिषद प्रभारी प्रमुख विश्वगुरु सन्मानित नामदेव महाराज हरड हेही या ठिकाणी आपल्या समक्ष उपस्थित आहेत। तरी महान तपस्वी संतांना मी विनंती करतो की आपण आदरणीय ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषाने कळशारोहण पूजन प्रारंभ करावा। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। विष्णवे महाभूताय महादेवाय महावासुदेवाय महापुराणाय महापुराणाय महादेवाय महादेवाय महारुद्राय महापुरुषाय महालोकराय महाशिवाय महादेवाय महानारायण महावेदाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय विष्णुनारायण पदं देवताय सर्वं विष्णुमय जगद्गुरुमय शुभमन्यलोकस्य परमासनदासत्यदेवास्य गोत्रोच्चाराः नानाः विवाक्यः स्मृति पुराण पुण्यं पदं प्राप्त्यर्थम् अस्माकम् अद्य ग्राम मध्ये देवालय शिवालय मारुतीरायः प्राण प्रतिष्ठापना कर्मैः देवालय पूर्णत्व प्राप्त्यर्थं पुण्यफलं हेतवे अद्य कलशारोहण पूजन कर्मणिः मारुतीराया अखंडित सदैव कृपादृष्टि छायाछत्र प्राप्त्यर्थ हेतु अद्य कलश प्राण प्रतिष्ठापना सहित कलशारोहण पूजन अहं करिष्ये। तद्रादौ सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं च महागणपते नमः प्रार्थना विकुर्वन् नमस्कारं करोमि। ओम अज्ञानं पुरुषाभिषेकः सुरूपेण आवः सर्वज्ञ उपवास
ओम भूर्भुवः ब्रह्मणे नमो नमः कलशाय नमो नमः आवाहनार्थी अक्षरां समर्पयामि ओम अथकलशस्य ते विष्णु कंठे रुद्रवस्त्रांशदा मूले तस्वस्तु ब्रह्मा मध्ये वाग्भुवनांशदा कुक्षौदाया सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा गुरुवे गुरुवेदो सामवेदो धर्मः अंगैर्सहिता सर्वे कलशं भूमाजा अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टि कैलः आयां तुरी भूयाति दुरिक्षय भागाः कलशाय नमो नमः वेदाद्रिय चन्दनं समर्पयामि त्वां गन्धर्वाहनस्वामि धर्माद्यस्मैः वामोदे सोमो राय विद्वान्यस्मात् हरिव भोगैः प्रजेता हुञ्जाय हेति परिवारवाणः हस्तगणो विश्वापरिणानि विद्वान् कुमान् कुमान् सुसमयवान् विश्वराः नानापरिमलव्यान्तरेण सर्वोपचारादिकत्रेण गन्धानां चतुष्वं समर्पयामि राजनादिपूर्वक नमस्कारं करोमि पुष्पमालाञ्च समर्पयामि बाबा एक मिनिट बाबा बजरंग बली की सद्गुरु स्वामी महाराज के महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय बजरंग बली की जय जय हनुमान जय ओम श्री नारायण तस्य ब्रह्मा श्री सुचंदाः समाजमहादियोः कलशस्य मूर्तिनाम प्राणप्रतिष्ठापने योगाः ओम आं ह्रीं क्रों यं त्रं लं वं शं सं हं शं सां ह्रीं क्रों आसामूर्तीनां प्राणाः प्राणाः ओम आं ह्रीं क्रों यं त्रं लं वं शं सं हं शं सां ह्रीं क्रों आसामूर्तीनां जीवस्थिताः ओम आं ह्रीं क्रों यं त्रं लं वं शं सं हं शं सां ह्रीं क्रों आसामूर्तीनां सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्पश्च चक्षुश्रोत्रयुवगानवयोस्तानि इहैव प्रतिष्ठन्तो स्वाहा करिष्येतो नमस्कारं करोमि बजरंगबली की जय 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 श्री राम मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा आणि प्रदक्षिणा करत असताना देवाचा जयघोष नामघोष चालू करायचा आहे. यज्ञ पूजेला बसणारी जोडपी या असं या इकडे या साईडला या साईडला या इथे कळश ठेवा घंटा ठेवा घंटा कुठं या साईड हात लावा बजरंग बली की हनुमंत राया की राम देवता भगवान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
या सगळ्यांनी एक मिनिट एकदम मध्ये राहून वर बघा बघा कळशारोहण स्पर्श पूजन सगळं झालेलं आहे. फक्त वरती सक्षम माणसं लावून बाबा स्पर्श भाग्याचा सण आपल्या
आपल्याला पाहायला मिळत भाग्यवंत आहोत. सगळं बोलणं झालंय गुरुजींचं, त्याच पद्धतीने तो करेल. बाकी करायचं ते आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपण करणार आहे. शिवाला जरा आवाज देत नाही खाली. एक मिनिट एक मिनिट. जय श्रीराम. हरि ओम सहस्र शीरिका गुरुका सहस्राक्षः तुम्हाला आधी सांग. पकडून धरा. स्पर्श पूजन सगळं झालेलं आहे. हो हो. कलश ठेवल्यानंतर त्याच्यावरती एक कपडा ठेवायचा आहे थोडासा, आणि त्या कपड्यावरती कलशावरती जो कलशातलं पाणी दिलेलं आहे ते पाणी त्या कपड्यावरती आणि कलशावरती सोडून द्यायचं आहे. हे पाणी सोडा. पूजेला जे बसलेले जोडे आहेत त्यांनी होमाजवळ यायचं आहे. या ठिकाणी आता कार्यक्रमाची सर्वांनी खाली पूर्णाहुती होईल. शांत भावी भक्तांना विनंती आहे की थोडासा मंडपामध्ये विराजमान व्हायचे, बसून घ्यायचं आहे. 5 मिनिटामध्ये पूर्णाहुती होईल आणि पूर्णाहुती झाल्यानंतर महाराजांचं प्रवचन होईल. नामदेव सांगितलं सांगितलं. पकडा ना कलशावर आणि कापडावर. सतीश पकडणं म्हणजे असं असं कलशावर पण आणि त्याच्यावर पण. खाली 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 सोड पहिला. पहिला खाली सोड. पाणी सोड. आपण सांगा पाणी सोडलं. वरून चल वरून. वा योगायोगाने पाणी जय श्रीराम. जय जय श्रीराम. बजरंग बली की जय. पूजेला बसलेल्या ज्या जोड्या आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी होमासमोर यायचं आहे. या ठिकाणी आता पूर्णाहुती होणार आहे. पूर्णाहुती झाल्यानंतर महाराजांच्या सुमधुर वाणीतून प्रवचन होईल. त्या प्रवचनाचा पूर्णाहुती पूर्णाहुती
पूजेला बसलेल्या जोड्यांनी होमातील भस्म जो आहे तो आपल्या कपाळी लावून घ्यायचा आहे. नारायण भगवान